जशा प्रकारे फेअर अँड लवलीचं ग्लो अँड लवली झालं, मेन्स फेअर अँड लवलीचं ग्लो अँड हँडसम झालं, तशाच प्रकारे काहीतरी एनर्जी ड्रिंक सोबत होणार आहे. नवीन नियम आला आहे की आता याच्यावर एनर्जी ड्रिंक हे नाव टाकता येणार नाही, पण आतलं जे ड्रिंक आहे ते तेच राहणार. मित्रांनो, काही दिवसांआधी स्टिंग एनर्जी ड्रिंक किंवा इतरही काही एनर्जी ड्रिंक बद्दल बातमी आली होती आणि आता त्याच्यावर एक असा निर्णय आलेला आहे की FSSAI नी 90 दिवसांची कालावधी दिलेली आहे सर्व मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला, ज्या पण अशा प्रकारच्या कॅफिनेटेड ड्रिंक्स बनवत आहे त्यांना आता त्या ड्रिंक्सवर एनर्जी ड्रिंक किंवा त्याच्याशी निगडीत असे कोणते नावं टाकता येणार नाही आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना 90 दिवसांचा टाइम दिलेला आहे, जो साधारणतः 25 ऑक्टोबर 2026 ला संपतो आहे. तर आता या ड्रिंक्सवर एनर्जी ड्रिंक हे नाव राहणार नाही, काहीतरी दुसरं नाव लिहून येणार. जशा प्रकारे फेअर अँड लवलीचं ग्लो अँड लवली झालं, तशाच प्रकारे एनर्जी ड्रिंक व्यतिरिक्त काहीतरी इतर नाव येणार, परंतु त्याच्या आतमध्ये जी ड्रिंक राहणार ती तीच राहणार आहे. मार्केटिंगचा इतिहास बघता मोठमोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी मोठ्या पगारावर चांगले लोक ठेवलेले असतात. आता होऊ शकतं की काहीतरी लीगल लूप होलचा वापर करून ते अशा प्रकारचं कोणतीतरी तिगडम चालवणार आणि नाव देणार, जे एनर्जी ड्रिंक भले त्याच्यावर लिहिलेलं नाही राहणार, पण वाचल्यावर ते तशाच प्रकारचं काहीतरी आपल्याला फील देऊ शकतात. भरपूर असे काही नावं असतात. आता काय नाव त्याच्यावर लिहून येणार तर ते प्रत्येक ड्रिंकचं आपल्याला माहितीच पडणार की ते काय नाव त्याच्यावर छापतं. पण मार्केटिंग वाल्यांकडे लक्ष आपल्याला आता द्यावं लागणार. ज्या पण काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावर इतकंच लिहिलेलं आहे की आता पुढे जाऊन एनर्जी ड्रिंक हे नाव मान्य राहणार नाही, त्या व्यतिरिक्त होऊ शकतं कॅफिनेटेड बेवरेज किंवा कॅफिनेटेड ड्रिंक हे नाव राहणार. परंतु दुकानदारांचं काय, याच्याबद्दल अजूनपर्यंत काही क्लॅरिटी आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता दुकानदारांनी दुकानामध्ये कशा प्रकारचा सेल आहे त्याच हिशोबाने स्टॉक भरा. जर तुमच्या इथे जुना स्टॉक असणार ज्याच्यावर अजूनही एनर्जी ड्रिंक लिहिलेला आहे तर तो लवकरात लवकर क्लिअर करा. आणि जर नवीन स्टॉक तुम्ही बोलवत असणार तर डिस्ट्रीब्युटर कडनं किंवा तुम्ही जिथूनही घेत असणार हे व्हेरीफाय करून घ्या की त्याच्यावर आता नवीन कोणतं नाव लिहून आलेलं आहे का. जुना स्टॉक जितक्या लवकर तुम्ही क्लिअर करणार तितकंच तुमच्यासाठी चांगलं राहणार. मित्रांनो, याबद्दल आपले काही मत असणार तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.